हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. चला, आजची रेसिपी आहे वाटाणा भात. वाटाणा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला आहे, 3 टमॅटो घेतले तर आणि अद्रक घेतली आणि थोड्याशा चवीपुरत्या तिखट होण्यापुरत्या मिरच्या आणि लसूण घेतला आहे सोलून आणि तांदूळ. 1 किलो तांदूळ आहे ते, 1 किलो बरोबर 1 किलो तांदूळ. चला आपण गॅस चालू करून पातेलं ठेवून वाटाणा भात बनवायचा आहे. तोपर्यंत पातेलं गरम होते, हे मिक्सरला लावून घेऊया आपण. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, थोडासा वाटाणा ह्याच्यात टाकायचा. हिरवा भात करायचा आपला, हिरवा वाटाण्याचा थोडासा मिक्सरमधून आबडधोबड काढायचा. टेस्ट खूप छान लागते बरं का. का हे कोथिंबीर हो का, हे असं वाटून घेतले आबडधोबड, असं एकदम बारीक पेस्ट केलेली नाही, असं वाटून घ्यायचं. चव खूप छान लागते बरं का अशी. हे काढून घेऊया आपण. ते आपण तेल जरा जास्तच टाकायचं वाटाणा भात म्हणल्यावर, नाही तर भात असा कोरडा कोरडा लागतो. 4 पळ्या तेल टाकले. तेल गरम होऊ देऊत आपण. धुवून घेऊया आपण. तोपर्यंत तेल गरम होते चांगलं कडकडीत. कुठलेच मी खडे मसाले घेतले नाही तर तांदूळ धुवून घेतलेत आपण. चला आपण पहिला तर कढीपत्ता टाकूया. तेल जास्त गरम झालं. तेजपत्ता आणि मिरची आणि वाटाणा. त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं. चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे तळायचं तेला चांगलं. ह्याच्यातच वाटाणा टाकून घ्यायचा. फ्रेश ताजा ताजा वाटाणा घेतलेला आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं. बस एकदम छान येते. खडे मसाले कुठलेच घेतलेले नाहीत मी. जिरा कोलम तांदूळ घेतले, जिरा कोलम घेतले. तुम्हाला कुठले तांदूळ आवडते ते घ्यायचे, एकदम छान होते वाटाणा भात. मीठ टाकायचं ह्याच्यात, आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं. आणि आता ह्याच्यात तांदूळ टाकून घेऊया आपण. फ्राय करायचे तांदूळ. बघा, तांदूळ धुवलेले इथं पुसून टाकायचे सुकले आपल्याला. तांदूळ पण मिक्स करून घ्यायचे. हळद टाकणार नाही मी, हिरवा भात करणार आहे. हिरवा वाटाणा भात करणार आहे मी. तांदूळ हळद टाकणार नाही, सॉरी, तांदूळ चालत दिसायला. आणि कुठले मसाले पण टाकणार नाही, हेच मसाला आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर, टमॅटो तर तेजपत्ता टाकला आहे मी. काही मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं, त्याच्यात टाकायचं. आता पाणी टाकू आपण. वाटाण्याचा सीझन संपत आला तरी आम्ही वाटाणा भात लयदा केला, पण रेसिपी टाकलेली नाही. म्हणलं चला आज टाकावी वाटाणा भाताची. मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा वाटाणा भात. पाणी ह्याच्यात अजून आपल्याला टाकायचे, पाणी जास्त लागेल, तांदूळ फुगते तर. एवढं पाणी टाकलं. 1 डबा तांदूळ घेतले तर, म्हणजे 1 डब्याला कमी, पण माझा अंदाज 1 किलोचा होता ती. आणि 2 डबे पाणी टाकले कुकरच्या डब्याने. हो का, आता ही शिजू देऊया आपण चांगली. हो का, असा झालेला आहे. अर्धा शिजला आहे, आता थोडासा राहिला आहे. जास्त हिरवा पण कलर आलेला नाही बरं का. वास खूप छान येते, असा पांढरा पांढरा दिसते. लग्नात कसा भात असते तसा. आता आपण हलवून घेतले ह्याला. त्याच्यावर झाकून थोडंसं, म्हणजे जास्त लवकर शिजते. बारीक गॅस करायचा
फुल गॅसवर नाही करपून जाईल. गॅसवर बारीक केला आहे मी. अशा गॅसवर शिजू द्यायचं. आपला वाटाणा भात झाला आहे बघा. बघा किती छान झालं आहे आणि मऊ शिजलेला आहे बघा. वाटाणा भात असा गरमागरम झाला आहे. चला आता आपण वाढून घेऊया ताटात. मस्त एकदम टेस्टी लग्नातल्यासारखा भात झाला आहे. नक्की व्हिडिओ बघा, कसा वाटला नक्की तुम्ही सांगा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा, पूर्ण रेसिपी. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ बघा. एकदम गरमागरम वापरता भात कोलमचा. चला या जेवायला. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.